आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलंय। यूपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींच्यामधून कायमचं बाद करण्यात आलंय। पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली होती। त्यांचं उत्तर न मिळाल्यानं यूपीएससीनं ही कारवाई केली। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्ट मध्ये गुरुवारी 4 वाजता अंतिम निकाल अपेक्षित आहे। या सुनावणीच्या वेळेला कोर्टात जोरदार खडाजंगी झाली। मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळेच माझ्या विरोधात हे कुभांड रचलं गेल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी कोर्टात केला। यावेळेला सरकारी वकिलांनी सुद्धा जोरदार युक्तिवाद केला। पूजा या कायम भूमिका बदलत राहिल्या म्हणून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। एमपीएससी फेर पडताळणी प्रकरणात धक्कादायक माहिती हाती आली आहे। न्यूज 18 लोकमतच्या ही माहिती हाती लागले। फेर पडताळणीमध्ये नाशिकमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे। बाळू मरकड यांनी यापूर्वी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात 46% अपंगत्व असल्याचं म्हटलं होतं। मात्र फेर पडताळणीमध्ये केवळ 10 ते 15% ते दिव्यांग असल्याचं समोर आलंय। राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं खुलं आव्हान देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलंय। सर्व सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय। सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोमणेही हाणले। आज माझ्याकडे पक्ष चिन्ह पैसा काहीच नाही पण शिवसैनिकांच्या हिमतीवर मी लढणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि महायुतीला आव्हान दिलंय। शिवसेना गंजलेली नाही तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। लोकसभेत आपण जसे नडलोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घाम फुटला, आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। मुंबईसाठी महापालिका पुरेशी आहे। सत्तेत आल्यानंतर धारावीचं टेंडर रद्द करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सत्तेत आल्यानंतर MMRDA सुद्धा रद्द करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता। आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असं वागवलं जातंय हे सगळं 2 व्यापारी करतायत आणि त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला। उद्धव ठाकरे यांची मानसिक दिवाळखोरी जनतेला समजली आहे। जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ठाकरे करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होतंय। हे कौतुक होऊ नये म्हणून नाराजीतून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली असं आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही। फडणवीसांना जितके दगड माराल तेवढी त्यांची सहानुभूती त्यांना मिळेल असा दावाही त्यांनी केला। विधानसभा निवडणुकीला 288 उमेदवार उभे करणार असं विधान मनोज जरांगे यांनी केलं होतं। यावरून लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर हल्ला चढवला। जरांगे यांनी निवडणूक लढवण्याची त्यांच्यात ना कुवत आहे, ना मनोज जरांगे निवडणूक लढतील, ना माणसं उभी करतील, त्याऐवजी ते कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतील असं म्हणत ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला। विधानसभेत मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत त्यामुळे गरीब गरजू मराठ्यांना नक्की आवाज मिळेल असं म्हटलंय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी। जरांगे पाटील यांनी मराठ्यांचं नेतृत्व करावं अशी विनंती आंबेडकर यांनी केली आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वेषांतराच्या मुद्द्यावरून शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली। वेषांतर करणारी ही अल रशीदची मुलं आहेत असंही राऊत यांनी म्हटलं। वेषांतर, खोटं बोर्डिंग पास यासह विविध धोकादायक गोष्टी आहेत। फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आणली असा हल्ला राऊत यांनी चढवला। अजित पवार हे बारामतीचे नवे विष्णुदास आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। खोटी ओळखपत्र तयार करून प्रवास करता
असं कधी दाऊदला सोडलंय का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे प्रकार घडताना अजित डोभाल काय करत होते का ते सुद्धा या कटात सहभागी होते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. वेषांतराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समाचार घेतलाय. फिरतं नाट्यमंडळ आणि नौटंकीचा नाटक कोण करत असेल हे पाहायचं आहे आणि असेल तर मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर जाऊन बघा, तिथे उद्धव ठाकरे नावाचा बहुरूपी बसला असल्याची घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली. संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. सुनील तटकरे हा फिरता रंगमंच आहे, त्यांनीच अजित पवार यांना अडचणीत टाकण्याचं काम केलं, असा आरोप संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला. संजय राऊत यांच्या आरोपांचा सुनील तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. संजय राऊत यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, त्यांनी फिरता रंगमंच याचा नेमका त्यांना अर्थ काय, त्यांना काय म्हणायचं आहे असं म्हणत तटकरे यांनी पलटवार केलाय. 2019ला झालेल्या निवडणुकीच्या गद्दारीचे सरदार आणि नायक कोण होते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी टोले हाणले. आम्ही स्वतःला 3री आघाडी म्हणत नाही, आम्हाला पहिली आघाडी का म्हणू नये, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढतो आहोत, आम्ही समर्थ अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती दिशानिर्देशित केली आहे. परभणीमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका मांडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी आवाज उठवावा, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. राज्यातील खराब वातावरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना सुपारी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव बारगळलाय. मतदानाच्या वेळेला कोणीही हात वर न केल्यानं अविश्वास प्रस्ताव बारगळलाय. जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपची संख्या 28 आहे तर विरोधकांची संख्या आता 23 आहे. मात्र अविश्वास ठरावाच्या वेळेला कोणीच हात वर केला नाही. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी शिष्टमंडळानं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळेला माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी, संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याच्या निषेधार्थ स्वराज्य संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड यांचं रक्त तपासायचं असून त्यासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत, असंही त्यांनी म्हटलं. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते एका जबरदस्त हाणामारीची. हॉटेलमधली हाणामारीची ही घटना आहे. रायगडच्या पालीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. बिर्याणीच्या वजनावरून हा सगळा प्रकार घडल्याचं कळतं. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रमोद, नेमकं काय झालं, कशावरनं हाणामारी? प्रकार असा आहे की एक हॉटेल आहे ज्या ठिकाणी बिर्याणी विकली जाते. त्या ठिकाणी हे माजी सैनिक जे आता बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत, ते माजी सैनिक आहेत. ते त्या ठिकाणी बिर्याणी घेण्यासाठी आले होते. मात्र बिर्याणी त्यांना कमी देण्यात आली. वजनामध्ये कमी असल्यामुळे त्याने हॉटेल मालकाशी, बिर्याणी विकणाऱ्या हॉटेल मालकाशी वाद घातला की मला तू बिर्याणी कमी दिलीस, वजन त्याच्यामध्ये कमी आहे. मात्र बाजूला बसलेला एक जो तरुण आहे ज्यानं या माजी सैनिकाला मारहाण केली, तो नाहक या संपूर्ण दोघांच्या भानगडीमध्ये पडला आणि हॉटेल मालक राहिला बाजूला. या दोघांमध्येच वाद सुरू झाला. या दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की अक्षरशः आपण बघत असाल तर व्हिज्युअल्स मध्ये दिसतात की हाणामारी सुरू झाली, हातापाई सुरू झाली. आणि या संपूर्ण वादामधून, हाणामारीमधून तो जो माजी सैनिक तो बेशुद्ध पडला. तर काही वेळामध्ये तो जो तरुण होता मारून गेलेला, तो पुन्हा त्या ठिकाणी आला आणि बेशुद्ध पडलेल्या त्या जवानाला, माजी सैनिकाला
उचललं आणि कदाचित ते डॉक्टरकडे नेलं असावं. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो पाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करतायत. त्यामुळे निष्कारण वादामध्ये उडी घेतलेल्या तरुणांनी माजी सैनिकावर अशा प्रकारचा हल्ला केलाय. मिलिंद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुलाच्या नावाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवल्याचा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून या मैत्रिणीनं आत्महत्या केली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. इंदापुरात अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेतील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा नव्यानं दाखल झाला आहे. नागपुरातल्या नरखेड तालुक्यात एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलोणा ग्रामपंचायतीच्याकडून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना एका पीडित व्यक्तीनं स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अरविंद बांबल असं या व्यक्तीचं नाव असून नागरिकांनी ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. अन्यथा बांगल यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीतून एक धक्कादायक बातमी हाती आली. अमरावती शहरातल्या राजापेठ अंडरपासमध्ये एका एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकूनं हल्ला करण्यात आला. चाकूनं हल्ला केल्यानं मुलीच्या गळ्याला 6 टाके पडले. 24 वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेत. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी या मुलीची भेट घेऊन तिची विचारपूसही केली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. जपानच्या टोयोटा कंपनीनं राज्यात प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जपानच्या टोयोटा कंपनीनं तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. टोयोटा किर्लोस्करच्या या प्रकल्पामुळे राज्यातला प्रामुख्यानं मराठवाड्याला मोठा फायदा होईलच, शिवाय राज्य आणि भारतातील मोटर वाहन निर्मिती उद्योगाला सुद्धा चालना मिळेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात मोठं भूस्खलन झाल्यानं सगळा डोंगरच घसरून रस्त्यावर आलाय. यामुळे कोसगेवाडी आणि देऊळगाव वाडी या दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्ता बंद झाल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मात्र मोठी गैरसोय होती आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात खरेदी झालेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचलच झालेलं नाही. धान उघड्यावरती पडलंय. त्यामुळे ताडपत्रीच्या खालती आता ते झाकण्याचं काम सुरू आहे. पण पावसामुळे हे धान गेले काही दिवस भिजून गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 20 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आहे 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं रूप आलंय. ही इमारत अवैध धंदे, दारूचे अड्डे याकरता प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या इमारतीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकच्या गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेतला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 5वीमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेच्या खांबाचा शॉक लागला. यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला आहे. मात्र विचारणा केली असता मुलगा खालती पडून जखमी झाला असा दावा शाळेनं केला. या घटनेला 15 दिवस उलटून गेले. शिक्षण विभागाच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र पालकांच्याकडून मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात ऐन पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाईचं संकट कायम आहे. शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. नारगोली धरण 100% भरल्यानंतर सुद्धा पाणी टंचाई कायम असल्यानं नागरिक विशेष त्रस्त आहेत. पुणे बंगळुरू रस्त्याच्या दुरावस्थेवरून काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड, शिवापूर इथे टोल नाक्यावर हे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खामगाव इथे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर
धडक मोर्चा काढला. पीक विमा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. कोविड काळात घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. 2 ते 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक धरणं 90% भरली असून पुढच्या काही दिवसात नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. धरण 85% भरलं असून वारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढवण्यात येईल. 11,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील साखरी टोला इथे नदीकाठावर दुचाकी रस्त्यात थांबून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसारे झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं पसार आरोपींना ताब्यात घ्या असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली. मालेगाव दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय. त्याच्याकडून पोलिसांनी 7 दुचाकी गाड्या जप्त केलेत. या प्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आषाढी एकादशीच्यासाठी पंढरपूरला गेलेल्या श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूत परतल्या आहेत. देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरासमोर या बैलजोड्या आल्या आणि पुन्हा एकदा नतमस्तक झाल्या. लोहगावमधील सूरज खांदवे, हिरा आणि राजा ही त्यांची बैलजोडी, तसंच मालेगावच्या निखिल कोरडे यांची गुलाब आणि मल्हार ही बैलजोडी यांचे जगद्गुरूंच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले, स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थ यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील दैठणा इथे कामिका एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेलेली पालखी परत येते. या निमित्तानं श्री संत बुवासाहेब महाराज आणि श्री संत धीरजगीर महाराज यांच्या समाधीस्थळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची.